पुण्याच्या भूमिगत प्रगतीला एका छोट्याशा छिद्रानं मोठा धोका निर्माण झालाय। मेट्रोच्या बोगद्यामध्ये पडलेलं भगदाड आणि त्यातून झिरपणारं पाणी ही केवळ गळती नव्हती, तर संपूर्ण यंत्रणेची कसोटी होती। नेमकं काय झालं, हे प्रकरण काय आहे बघूया। पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या भुयारी मेट्रो मार्गात पाण्याची गळती सुरू झाली आहे। 14 मार्च रोजी मेट्रो सिस्टीमवर वॉटर अलर्ट दिसू लागला। मेट्रो ऑपरेटरने तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि यानंतर संपूर्ण बोगद्याची पाहणी करण्यात आली। या तपासात धक्कादायक वास्तव समोर आलंय। शुक्रवार पेठ परिसरात मारलेल्या बोरवेलमुळे बोगद्याच्या सिमेंट रिंगला छिद्र पडलंय। हे छिद्र सुमारे 6 इंचाचं होतं, त्यातून पाणी झिरपत असल्याचं समोर आलंय। हीच ती बोरवेल आहे, ज्या बोरवेलमुळं या ठिकाणी अंडरग्राऊंड जी मेट्रो जाती तिला धोका निर्माण झालेला आहे। शुक्रवार पेठेमधला हा परिसर आपण या ठिकाणी पाहतोय। एक बांधकाम सुरू होतं, मात्र या बांधकामादरम्यान या ठिकाणी 4 दिवसापूर्वी बोरवेल काढण्यात आली होती। मात्र ही जी बोरवेल आहे तिचा थेट परिणाम जो आहे तो या ठिकाणी अंडरग्राऊंड जी मेट्रो गेलेली आहे तिला या ठिकाणी झालेला आहे। या सर्व प्रकारानंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। केमिकल आणि कॉन्क्रीटच्या सहाय्यानं छिद्र बुजवण्यात आलं आणि मोठा धोका टळलाय। पाण्याच्या गळतीने म्हणजे मेट्रोची सिस्टीम आहेच आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा तिथं खड्डा पडला, पाण्याची गळती सुरू झाली, तेव्हा मेट्रो प्रशासनाने ते लक्ष झालं आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली। दरम्यान ही बोरवेल अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालंय। मेट्रो प्रशासनानं तक्रार दाखल केली आहे। जागा मालक धनंजय मोठे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोरवेलचं जे एका खाजगी व्यक्तींनी जे काम केलं होतं त्याच्यामुळं साधारणपणे एक मेट्रोच्या टनेलला थोडासा धक्का बसला होता, त्याला होल पडलं होतं। तर ते जे आहे ते होल आता बुजवण्यात आलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवरती जे आहे त्यांच्यावरती FIR करण्यात आलेली आहे। या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालंय। पालिका, मेट्रो विभाग आणि भूजल सर्वेक्षण यांची संयुक्त बैठक होणार आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार आहे। कारवाई तर नक्कीच आम्ही करूच त्यांच्यावर, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असं आहे की हे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे जनजागृती निर्माण करणे फार आवश्यक आहे। हा जो काही म्हणजे एकतर बोरिंगची परवानगी GSDA आणि स्टेट गव्हर्नमेंटची यंत्रणा देत असतं, त्यांनीसुद्धा हे जरा थोडासा त्याच्यावर GSDAने सुद्धा फार एक मोठी भूमिका घेऊन ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचं मार्किंग आहे किंवा दुसऱ्या काही युटिलिटीच्या मार्किंग आहे तिथे लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करावा किंवा थोडीशी आपला जो नियमावली आहे ते कडक करावी, नियमावलीमध्ये दुरुस्ती करावी, जेणेकरून अशा घटना होऊ नये। पुण्यातील पेठ परिसरात दाटीवाटीची घरं आणि वाडे आहेत। भूमिगत मेट्रोमुळे अधिक काळजी घेणं आवश्यक आहे। एका छोट्याशा छिद्राने मोठा धोका निर्माण केला, पण त्याचबरोबर यंत्रणेलाही जागं केलाय। आता गरज आहे ती अधिक सजगतेची, कारण प्रगतीच्या या बोगद्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।